ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. नमस्कार मंडळी. तर आज आहे सोमवार. मी तुम्हाला भगवान भोलेनाथांची माता पार्वतीची कथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होईल व भगवान भोलेनाथांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होईल. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आणि माता पार्वतीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तसे शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. शिव पार्वती यांची प्रेमकथा सुद्धा एक तत्वज्ञान आहे. पार्वती म्हणजे हिमालयाची कन्या गिरिजा. ती कोणावर भाडी तर सदैव अंगाला राख लावून तासन तास स्मशानात तर कधी कैलास पर्वतावर ध्यान लावून बसणाऱ्या एका वैराग्यावर भोळ्या महादेवावर. शंकर पार्वतीच्या प्रेमाबद्दल पौराणिक कथा आता आपण जाणून घेऊया. राजा दक्षाला सर्व शक्तीची आदी देवता असेल आणि त्याचबरोबर सर्व गुण संपन्न असेल अशी कन्या पाहिजे होती. म्हणून त्यांनी भगवती आद्यदेवीला प्रसन्न करण्यासाठी तप केले. काही दिवसांनी आद्यदेवी प्रसन्न झाल्या आणि त्यांनी केलेल्या तपाचे कारण विचारले. तेव्हा दक्ष राजा त्यांना आपल्याला तुमच्यासारखी एक कन्या व्हावी असे वरदान मागितले. तेव्हा देवीने प्रसन्न होऊन मी तुझ्या घरी स्वतः तुझी कन्या बनवून जन्म घेईन असे वरदान दिले. पुढे राजा दक्ष याला कन्या झाली व तिचे नाव सती असे ठेवले. सती बाल्यावस्थेपासूनच शूर आणि पराक्रमी होते. तिचे हे गुण पाहून स्वतः दक्ष राजा आश्चर्यचकित व्हायचे. काही वर्षांनी सती मोठी झाली आणि राजा दक्ष तिच्यासाठी वर शोधण्यास सुरुवात करू लागले. याबद्दल त्यांनी ब्रह्मदेवांकडे याची वाच्यता केली. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, ही आद्यदेवीची शक्ती आहे, म्हणजे ही आदिशक्ती देवी असल्यामुळे हिचा विवाह आद्यदेवता शंकराशी लग्न होणे उचित होईल. ब्रह्मदेवाचे हे म्हणणे दक्ष राजाने स्वीकारून त्यांनी त्यांचा विवाह शंकराबरोबर लावून दिला. हा शिव आणि सतीचा विवाह सोहळा म्हणजे महाशिवरात्री म्हणून ओळखला जाऊ लागला. विवाहानंतर सती शंकराबरोबर कैलासास राहायला गेले. परंतु दक्ष राजा आणि शंकराचे पूर्वीपासून वैर असल्याने ते शंकराला फारसे महत्त्व देत नसत. एकदा दक्ष राजाकडे एक महायज्ञ होणार होता. त्यामध्ये सर्व देव लोकांना आमंत्रण होते, पण दक्षाने सतीला आणि शिवाला आमंत्रण दिलं नाही. सतीला आपल्या पतीचा अपमान झाला आहे हे कळताच ती त्या गोष्टीचा जाब विचारण्यास माहेरी जाण्यास निघाली. शिवाने तिला जाण्यास रोखले. शिवाने सांगितले की तुझे वडील माझा अपमान करतात, म्हणून जर तू तिथे गेलेस तर ते तुझाही अपमान करतील, म्हणून तू जाऊ नकोस. परंतु काही ऐकण्याच्या सतीच्या स्वभावातच नसल्यामुळे शेवटी शिवशंकरांनी तिला माहेरी जाण्याची परवानगी दिली. तिथे जाता सतीने आपले पिता राजा दक्ष यांना सर्व देवलोकांसमोर जाब विचारण्यास सुरुवात केली. समस्त देवलोकांना या महायज्ञाचे आमंत्रण असताना स्वतः तुमच्या कन्येला आणि शिवाला आमंत्रण नसणे किती अपमानास्पद आहे. त्यावर दक्ष राजाने शिवाबद्दल असलेल्या रागामुळे घृणास्पद वक्तव्य करण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, शिव हे स्मशानी भूतप्रेतांवर राहणारे एक क्षुद्र व्यक्ती आहेत. ते जाळलेल्या प्रेतांच्या राखा शरीरावर विलेपून असतात. त्याचबरोबर त्यांना वस्त्र आभूषणे म्हणजेच एक विचित्र गोष्ट आहे. त्यामुळे त्यांना या यज्ञात मान मिळणे कठीण आहे. त्यामुळे संपूर्ण देवलोकात माझा अपमान होईल. आपल्या पतीविरोधात काढलेल्या अपमानास्पद वाक्यामुळे सतीच्या मनात सुडाची भावना निर्माण झाली. परंतु शिव तिचा पती आणि राजा दक्ष जन्मदाता असे मनात आल्याने ती थांबली. या अपमानाचा बदला म्हणून तिने दक्ष राजा आणि समस्त देव यांच्यासमोर त्याच महायज्ञ कुंडात आपले प्राण अग्निदेवाच्या स्वाधीन केले. असा प्रकार शिवाला कळताच ते त्या ठिकाणी गेले. त्यांनी सतीचे पार्थिव उचलले आणि रागिष्ट होऊन आपले तिसरे नेत्र उघडून तांडव नृत्य करायला सुरुवात केली. त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण सृष्टीमध्ये हाहाकार माजला. सगळीकडे निसर्गाने कोप घेतला. हा घडत असलेला प्रकार जर कोणी रोखला नाही तर संपूर्ण सृष्टी उद्ध्वस्त होईल. म्हणून विष्णूंनी आपल्या हातातील सुदर्शन चक्र सतीच्या पार्थिवाकडे फेकले. सुदर्शन चक्राने सतीचे 51 तुकडे झाले आणि संपूर्ण पृथ्वीवरती पसरले. तेव्हा शिवाचा राग शांत झाला. त्याच क्षणी शिव भानावर आले. सतीचे शक्तिपीठ भारतवर्षात 51 जागांवर पडले, म्हणून यांना 51 शक्तिपीठ म्हणतात. सतीला उत्तर भारतात सतीला सती असं म्हणतात आणि दक्षिण भारतात
सतीला दक्षायानी या नावाने ओळखले जाते. या कृत्याचा विष्णूंना पश्चाताप झाला आणि शंकर एखादा शाप देण्याच्या अगोदर विष्णूने 51 सतीच्या शक्तिपीठांकडे जाऊन भगवती देवीची आराधना केली. तेव्हा भगवती देवीने विष्णूंना आशीर्वाद देऊन मी पार्वतीच्या रूपात येईन असे सांगितले. तेव्हा विष्णूने शिवशंकरांना वचन दिले की सती ही पर्वताची म्हणजेच हिमालयाची कन्या गिरिजा म्हणून पार्वतीच्या रूपात पुन्हा जन्म घेईन. यानंतरची कथा अशी आहे की मानवांमध्येच नाही तर देवांमध्ये सुद्धा मनपसंत जोडीदाराला मागणी घालण्याचे श्रेय आणि आद्य प्रेमिका म्हणून नाव घ्यायचं तर प्रथम स्थान आहे उमा पार्वती. ते पुढील कथामधून समजून घेऊ. श्री विष्णू भगवान यांच्या वरदानामुळे हिमालय पर्वताची कन्या म्हणून पार्वतीचा जन्म झाला. लाडाकोडात वाढलेली राजाची कन्या ही गिरीकन्या गिरीचा आकंठ प्रेमात पडली तर कुणाच्या अंगाला भस्म लावलेल्या व्याघ्रांवर परिधान केलेल्या दाढी जटा वाढवलेल्या एका कपलक जोग्याच्या त्याच्याशीच लग्न करायचा विचार तिचा पक्का होता. किती समजावलं तिला, कोणी राजकुमार पाहू ग तुझ्यासाठी, पण पार्वती काहीही बाधली नाही. तिने शिवशंकर शंभूला प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या आरंभली. फक्त पाने खाऊन उपवास केले, पुढे पाने खाणे सुद्धा बंद केले. तेव्हा तिला अपर्णा हे पण नाव मिळाले. तिने पंचाग्नी पेटवून घोर तपश्चर्या सुरू केली. आपल्या प्रेमाची प्रांजळ कबुली देणारी, स्वतः पुढाकार घेऊन लग्नासाठी मागणी घालणारी पार्वती म्हणजेच एक आदर्शच. शंकर तर ध्यान लावून बसलेले, त्यांना या कशाचाच पत्ता नाही. इकडे तर इंद्रादिक देव सुद्धा वाट पाहू लागले, कधी शंकर डोळे उघडणार, कधी पार्वतीच्या तपश्चर्येला प्रसन्न होणार आणि कधी त्यांचा विवाह होणार. पार्वतीची अवस्था पाहून त्यांनी कामदेवाला गळ घातली. शंकराला ध्यानातून जागे कर, तुझ्या मदन बाणाने त्यांना घायाळ कर, म्हणजे ते पार्वतीशी विवाह करायला तयार होईल. कामदेवाने शंकरावर मदनबाणांचा वर्षाव केला. शेवटी एका मदनबाणाने मात्र शंकर ध्यानातून जागे झाले. डोळे उघडताच समोर कामदेव दिसला आणि सगळा प्रकार शंकराच्या लक्षात आला. आपल्याला समाधीतून उठवणाऱ्या कामदेवावर शंकर संतापले. शंकराने तिसरा डोळा उघडून त्याला क्षणात भस्मसात केले. शंकराचा राग उतरल्यावर कामदेवाच्या पत्नीने रतीने शंकराकडे क्षमा मागितली. त्यावर शंकराने कामदेवाला पुन्हा जिवंत केले, पण त्याला शरीर नव्हते. तेव्हा शंकराने हा कृष्णाचा पुत्र प्रद्युम्न म्हणून जन्म घेईल व त्याला शरीर प्राप्त होईल असे सांगितले. आता कुठे शंकराचे लक्ष पार्वतीकडे गेले. तिची मागणी त्याला कळाली. तेव्हा त्याने तिची परीक्षा घेण्याचे ठरवले. एका बटूचा वेश घेऊन तो पार्वतीकडे गेला आणि तिच्या पुढे शंकराला नावे ठेवू लागला. तू काय पडला जोगी, तू तर राजकन्या, कशाला त्याच्या मागे लागतेस? त्याला राहायला ना घर ना दार, कधी उठून गणांना घेऊन स्मशानात जाऊन बसेल तर कधी कैलासात ध्यानस्थ बसेल. त्या जोग्याचा काही नेम नाही बरे का? शंकराची निंदा ऐकून पार्वतीला फार राग आला. तिने त्या बटूला तेथून चालते व्हायला सांगितले. त्यावर शंकराची खात्री पटली की पार्वती आपल्याशी लग्न करण्यास योग्य आहे. शंकर प्रसन्न झाला. त्याने पार्वतीला लग्नाला होकार दिला. फार शिकण्यासारखी गोष्ट आहे. लग्नाच्या आधी शंकराने कामदेवाला जाळून भस्म केले आहे. वासनारहित शुद्ध प्रेम हा वैवाहिक जीवनाचा पाया आहे हे दाखवून दिले. आपले पौराणिक ग्रंथ व कथा ही पुराणातील वानगी नाहीत, तर आजही तत्वज्ञान लागू पडते. त्यातील धडे आजही गरजेचेच आहेत. शंकराने विवाहाला होकार देताच सगळीकडे आनंदी आनंद झाला. लग्नाची तयारी झाली. पार्वतीचे आई वडील आले. विवाहाला स्वतः ब्रह्मा पुरोहित म्हणून आला. गंधर्व नवीन जोडप्यावर आकाशातून पुष्पवृष्टी करत आहेत. मंगलवाद्ये वाजत आहेत. वधूवर दोघेही किंचित संकोचलेले आहेत. शंकर एक पाय गुडघ्यात वाकून उभा आहे. अधोवदना पार्वती पायाच्या अंगठ्याने जमीन उकरत आहे आणि वधूचा हात वराच्या हातात द्यायच्याऐवजी चक्क शंकराचा हात पार्वतीच्या हातात दिला आहे. प्रेम जोडपे कसे असावे याचे धडे शिव पार्वतीने घालून दिले आहेत. एकदा काय झाले, रावण कैलासामध्ये शंकराला भेटायला आला, पण द्वारपालांनी त्याला अडवले, कारण शंकर पार्वतीचे काही कारणाने भांडण झाले होते. पार्वती रुसली होती, रागवून तोंड फिरवून बसली होती. आता तिथे रावणाला कसे पाठवणार? पण रावणाला आला राग. तो म्हणाला, मी कैलासच उचलून लंकेला घेऊन जातो. रावण कैलास तोलू लागला. पर्वत हलायला लागला. पशुपक्षी यक्ष गण सगळे घाबरून सैरावैरा पळू लागले. पार्वती पण घाबरली, पण भांडण झाले. मग शंकराला कसे बिलगणार? म्हणून दुरूनच तिने शंकराच्या हाताला धरले आहे आणि शंकर स्थितप्रज्ञपणे आपल्या पायाच्या अंगठ्याने कैलास दाबतो. त्या भाराने रावण चिरडला जाऊ लागतो. त्याचा अहंकार गळून पडतो. त्यावर रावण शिवतांडव स्तोत्र गाऊन शंकराची स्तुती करतो. शंकर त्याने प्रसन्न होऊन
रावणाला क्षमा करून सोडून देतो. शिव पार्वतीच्या वैवाहिक आयुष्यात चढ उतार पण आलेत. आता हा गंगा अवतरणाचाच प्रसंग पहा. आकाशातून त्रिमुखी गंगा पृथ्वीवर कोसळणार आहे. गंगेचा ओघ पृथ्वीला सहन होणार नाही, म्हणून भगवान शंकर गंगा आपल्या जटेत झेलण्यासाठी उभा आहे. आणि संवाद आणले की काय या विचाराने खिन्न होऊन तेथून काढता पाय घेणारी पार्वती. शंकर एका हाताने तिला थांबवत जणू म्हणत आहे, अगं जाऊ नकोस, तू समजतेस असं काही नाही. या भगीरथासाठी गंगेला जटेत झेलत आहे. इतकेच. शंकराचा राग, संताप, तिसरा डोळा उघडणे, पराक्रम गाजवणे वगैरे गोष्टी रणांगणासाठी राखीव आहेत. या दैवी जोडप्याच्या संसारात पार्वती भोळ्या शंकराची काळजी वाहताना दिसते. जसे समुद्र मंथनाच्या प्रसंगी जेव्हा हलाहल विष प्रकट झाले, तेव्हा सर्व देवांनी शंकराकडे धाव घेतली. शंकराला म्हणू लागले, काहीतरी करून जगाला संहारापासून वाचव. तेव्हा शंकराने हलाहल पिण्याचे ठरवले. पार्वतीने त्याला सावध केले, विरोध केला, तरीही शंकराने हलाहल प्राशन केलेच. तेव्हा विष पोटात जाऊ नये म्हणून पार्वतीने पटकन त्याचा गळा धरला. पार्वतीच्या प्रसंगावधानाने ते विष शंकराच्या कंठात राहिले. त्यांचा कंठ विषाने काळानिळा झाला. कपुरासारख्या गौरवर्णीय शंकराला नीलकंठ नाव मिळाले. शंकर पार्वतीचा संवाद तर दैवी आहे. कधी पार्वतीने म्हणावे, एखादी गोष्ट सांग ना, की लगेच शंकराने तिला विद्याधर राजाची रोमांचकारी कहाणी सांगितली. त्यांच्या या संवादातून बृहत्कथा या सर्वात मोठ्या आणि प्राचीन कथा संग्रहाचा जन्म होतो. किंवा पार्वतीने कधी योग साधनेबद्दल प्रश्न करावा आणि शंकराने तिला योग मार्गाचे ज्ञान द्यावे. या संवादातून नाथपंथाचा जन्म होतो. कधी पार्वतीने नवल करावे, इतका एकसारखा ज्याचा विचार करत बसला आहात ते गीता तत्व आहे तरी काय. तेव्हा शंकराने तिचेच कौतुक करत म्हणावे, देवी तुझे रूप जसे नित्य नूतन असल्याने तुझा थांग लागत नाही, तसे गीतेतील तत्वज्ञानाचा विचार करू जावे तर रोज नवीनच आहे असे दिसते. ते त हरू म्हणे नेमी जे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तेसे हे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. त्यांच्या दोघात श्रेष्ठ कोण, कनिष्ठ कोण असे जर शंकराला विचारले तर तो पार्वती श्रेष्ठ आहे असेच म्हणेल. शंकराच्या नावातून पण हे कळते. त्याला पार्वतीच्या नावाने ओळखले जाते. जसे गिरिजापती, उमाकांत, पार्वतीपती. पार्वतीची मात्र स्वतःची ओळख आहे, अंबा, दुर्गा, गौरी, उमा. ती कधी स्वतःची ओळख मी शंकराची भार्या अशी करून देत नाही. असे हे चौकोनी कुटुंब आहे. पार्वती हे आद्यशक्ती असून शक्तीशिवाय शंकर अचेतन आहे. शंकर म्हणतात, पार्वती म्हणजे माझी चैतन्य आहे, प्राण आहे. शिवपार्वतीच्या कथेला फक्त सांसारिक प्रापंचिक नाही तर आध्यात्मिक देखील जोड आहे. एकदा कमेंटमध्ये ओम नमः शिवाय जरूर लिहा. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. आता आपण शिवलीलामृतमधील 11वा अध्याय पठण करणार आहोत. हा अध्याय पठण किंवा श्रवण केल्यामुळे आपल्याला संपूर्ण शिवलीलामृत पारायण केल्याचे फळ मिळते. हे भद्रसेन आख्यान वाचल्याने दीर्घायुष्य, संतती, संपत्ती, पुण्यप्राप्ती होईल. यामुळे सर्व पापे गडांतरे दूर होतील. मृत्युंजय मंत्राचा जप, रुद्राचे अनुष्ठान केल्याने पिशाचबाधा, ग्रहपीडा दूर होतील. यावर अविश्वास दाखवणारा अल्पायुषी तमोगुणी होईल. अशा लोकांच्या संगतीत राहण्यामुळे सर्व नाश होतो. म्हणून शिवलीलामृत अखंड वाचावे. ते न जमल्यास 11वा अध्याय तरी वाचावा. शिवलीलामृत अध्याय 11वा. श्री गणेशाय नमः. नित्य शिवभक्ती, शिवपूजा. शिवलीलामृत श्रवण करण्यात ज्यांना आनंद वाटतो ते नर धन्य आहेत. सूत म्हणतात, रुद्राक्षे भस्म धारण करणाऱ्याचे पुण्य अपार असते. 1000 रुद्राक्षे धारण करणारा शिवस्वरूप मानून इंद्र त्याला वंदन करतो. त्याच्या दर्शनाने अनेक जीवांचा उद्धार होतो. 2 दंडात 16 शिखे मध्ये एक अशी रुद्राक्षे बांधून त्यावरून केलेले स्नान त्रिवेणी स्नाना इतके फलदायी होते. मनगटात 12 गळ्यात 108 रुद्राक्षाची माळ धारण केल्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते. एकमुखी रुद्राक्ष विशेष फलदायी. त्याचप्रमाणे 5, 6, 8 चौथ्या मुखाच्या रुद्राक्षावर शिवमंत्राचा जप केल्याने ते पुण्यकारक होतात. रुद्राक्ष शिवपूजन केल्याचा प्रभाव किती असतो या संबंधीची कथा. एका काश्मीर देशात भद्रसेन नावाचा पुण्यात्मा न्यायी राजा होता. त्याचा प्रधान ज्ञानी, नीतिवान, प्रजाहित दक्ष होता. प्रजा राजाची स्तुती करत होती. सुंदर पतिव्रता पत्नी, विद्वान व गुणी मुलगा, कृपाळू, सर्वज्ञ गुरु, हुशार, आज्ञाकारी, गुरुभक्त शिष्य, विद्वान वक्ता, मननशील श्रोता, आरोग्य संपन्न, दानशूरदाता, हे सर्व
सर्व पूर्वजन्मातील पुण्याईने प्राप्त होतात. पुत्रप्राप्तीसाठी राजा भद्रसेन आणि मंत्री यांनी पुष्कळ अनुष्ठाने व्रते केली. तेव्हा त्या दोघांना एक एक पुत्र झाला. राजाचा मुलगा सुधर्म, प्रधानाचा मुलगा तारक, दोघेही जन्मापासून शिवभक्त होते. सतत शिवाचे ध्यान करत माता पिता एकुलता एक पुत्र म्हणून मौल्यवान दागिने वस्त्रे घालून त्यांना सजवीत. कौतुकाने नेहळीत, परंतु दोन्ही बालकाला साधेपणाने राहणे पसंत होते. ते अंगावरील दागिने, मौल्यवान वस्त्रे ब्राह्मणांना देऊन टाकत आणि अंगाला भस्मलेपन करून रुद्राक्षाच्या माळा घालीत. शिवपूजा, शिवाचे ध्यान, शिवकीर्तन, भजन, शिवनामाचा जप यामध्ये रमून जात. हेच काम त्यांना प्रिय वाटे. एकदा राजाच्या पुण्याईने पराशर ऋषी काही ऋषींना घेऊन राजाकडे आले. वसिष्ठाचे नातू पराशर ऋषी, त्यांचा पुत्र व्यास महर्षी, त्यांचा पुत्र शुकमणी अशी तेजस्वी ज्ञानी परंपरा होती. पराशर ऋषींनी पूर्वी राक्षस सत्र केले होते. भद्रसेन राजाचे पराशर ऋषी कुलगुरू होते. ऋषी मंडळी येताच दोन्ही हात जोडून राजा व प्रधान त्यांना सामोरे गेले. सर्वांचे यथोचित स्वागत करून कुशल विचारून विधीपूर्वक पूजन केले. वस्त्रे आभूषणे दान केले. स्वादिष्ट भोजन दिले. त्यानंतर राजा प्रधानाने आपली दोन्ही मुले ऋषींच्या पायावर घातली आणि राजा व प्रधान म्हणाले, गुरुदेव, आम्हा दोघांची 2 मुले. रात्रंदिवस शिवपूजा, शिवध्यान, शिवनामाचा जप या दंग असतात. त्यांना मौल्यवान वस्त्रे, आभूषणे आवडत नाही. ते कोणाशी बोलत नाही. राज्य, सुख, वैभव यांना आवडत नाही. यांचे आचरण पाहून आम्हाला यांची काळजी वाटते की पुढे हे तरुण झाल्यावर राज्यकारभाराची सूत्रे कशी सांभाळतील. मुलांना आशीर्वाद देत त्यांच्या तेजस्वी मुखांकडे पाहून पराशर ऋषींना आनंद वाटला. ते म्हणाले, हे दोघे शिवभक्त का झाले या संबंधीची कथा मी तुम्हाला सांगतो. काश्मीर देशातील नंदीग्राम नावाच्या शहरात महानंदा नावाची वेश्या होती. ती अत्यंत धनवान, सर्व प्रकारची वैभव सत्ता तिच्याजवळ होती. तिच्या अप्रतिम गायनकलेमुळे, नृत्यातील प्रावीण्यामुळे शहरातील उच्च श्रीमंत व्यापारी, अधिकारी तिच्याकडे येत. परंतु ती आपल्या व्यवसायातही पतिव्रता होती. ज्या दिवशी एका पुरुषाबरोबर संबंध ठेवला जात असे त्या दिवशी अन्य पुरुषाला ती भेटत नसे, मग तो कितीही धनवान असो. याशिवाय ती परमशिवभक्त होती. सोमवार, प्रदोष, शिवरात्रीचे व्रत नियमितपणे करी. 1,00,000 बेलपत्रे शिवपिंडीवर अर्पण करून पूजा करत असे. अन्नछत्रही तिने चालवले. उदार आणि वृत्तीने ती दानी होते. श्रावणात 1 कोटी शिवलिंगे तयार करून त्याची पूजा ब्राह्मणांकडून करून घे. त्यांना दानदक्षिणा दे. तिने आपल्या घरी 1 कुत्रा आणि 1 माकड पाळले होते. तिच्या नृत्यशाळेत त्यांना बांधून ठेवले होते. कौतुकाने त्यांच्या अंगाला भस्म लावी. त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालत असे. आपल्या प्रसन्नतेसाठी तिने त्यांनाही शिवभजनाच्या तालावर नाच करायला शिकवले. ती नाचू लागली की ते दोघेही नाचत. ते शिवपूजा, शिवकीर्तन, गायन होत असे. महानंदीच्या संगतीने त्यांना शिवभक्ती घडत असे. नृत्यशाळेतच तिचे छोटेसे शिवमंदिर होते. एकदा तिची भक्ती परीक्षा करण्याकरता शिवाने व्यापाऱ्याचे रूप घेतले व ते महानंदीकडे आले. शिवाचे पुरुषी लावण्य पाहून ती तन्मय झाली. त्यांचे स्वागत करून तिने त्यांना मंचकावर बसवले. त्यांच्या हातातले रत्नखडीत कंकण तिने पाहिले. त्या क्षणी व्यापाऱ्याने ते कंकण काढून महानंदीच्या हाती दिले. महानंदीला आनंद झाला. ती म्हणाली, आजपासून 3 दिवस मी तुमची दासी झाले. असा करार झाला. व्यापाऱ्याने ते मान्य केले. त्यानंतर व्यापाऱ्याने आपल्या जवळील दिव्य शिवलिंग काढून तिच्याजवळ देत म्हटले, हे शिवलिंग मला प्राणापेक्षा प्रिय आहे. हे भंगले, जळून गेले किंवा हरवले तर मी अग्निप्रवेश करेन, म्हणून तू हे शिवलिंग काळजीपूर्वक जपून ठेव. माझे व्रत फार कठीण आहे अवश्य, म्हणून महानंदीने ते तेजस्वी शिवलिंग नृत्यशाळेत नेऊन ठेवले. थोड्या वेळाने ती दोघेही रत्नखचित मंचकावर झोपली. तिला झोप लागलेली पाहून शंकराने लीला केली. नृत्यशाळेला आग लावली. आगीच्या ज्वाला पाहून लोक आरडाओरडा करू लागले. महानंदा शांत झोपलेली होती. तिला व्यापाऱ्याने जागे केले. ती धावतच नृत्यशाळेत गेली. तेथे बांधलेला कुत्रा व माकड यांना मुक्त केले. ते पळतच जंगलात निघून गेले आणि तेवढ्यात नृत्यशाळा भस्मसात झाली आणि अग्नी शांत झाला. तेव्हा व्यापाऱ्याने विचारले, महानंदी, माझे दिव्य शिवलिंग या आगीत जळाले की काय? तुला मी काळजीपूर्वक सांभाळून ठेवण्यास सांगितले होते. हे एकदाच महानंदा घाबरी झाली. शिवलिंग भस्मसात झाले या विचाराने पश्चाताप करून रडू लागली. व्यापारी म्हणाला, आपल्या कराराचा आज 2रा दिवस आहे, परंतु शिवलिंग भस्म झाले म्हणून ठरल्याप्रमाणे मी अग्निप्रवेश करतो. असे म्हणून व्यापाऱ्याने चित्ता तयार केली आणि ओम नमः शिवाय म्हणून चित्तेत उडी घेतली. हे पाहून महानंदा दुःखी झाली. तिने ब्राह्मणाला बोलावून आपली संपत्ती, महाल सर्वांचे दान केले. त्यानंतर तिने स्नान केले, अंगाला भस्म लावले, रुद्राक्षे धारण केले, शिवाचे ध्यान केले आणि त्याच अग्निकुंडात हर हर शिव शिव म्हणून उडी टाकली. त्या क्षणी उदयचलावरून सूर्य प्रकट व्हावा तसे भगवान शंकर प्रकट झाले. त्यांनी वरचेवर चेंडू झेलला. त्या सहजपणे महानंदीला वरचेवर उचलले. छातीशी धरून म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. हवा तो वर माग.
देवा हे सर्व नंदीग्राम नगर उद्धरून न्यावे तथास्तु म्हणत शिव अंतर्धाम पावले. अशा प्रकारे आपले माता बंधू नगरवासी यांच्यासह महानंदा शिवलोकी गेले. त्या शिवलोकी आधी व्याधी क्षुधा तृष्णा नाही, म्हणून तेथे भेदबुद्धी काम क्रोध दुःख मद मत्सर नाही. तेथील पाणी अमृताप्रमाणे गोड, कल्पतरूची बने, कामधेनूची खिल्लारे, चिंतामणीची घरे. तेथे शिवभक्तांना जे पाहिजे ते त्वरित लाभते. ही कथा सांगून पराशर ऋषी म्हणाली, राजा, महानंदेने पाळलेले माकड आणि कुत्रा या जन्मी सुधर्मा आणि तारक म्हणून जन्माला आले आहे. पूर्वजन्मीच्या शिवभक्तीच्या पुण्याईमुळे या जन्मी त्यांना मानवदेह अधिकाराप्रमाणे मिळाले. ते दोघे योग्य वेळ येताच त्यांच्या अधिकाराप्रमाणे उत्तम राज्यकारभार करतील. तुम्ही त्यांची चिंता करू नका, ते तुम्हाला शिवभक्तीची दीक्षा देतील. भद्रसेन राजाने प्रधान अपत्यासह पराशर ऋषींना साष्टांग नमस्कार केला. ते म्हणाले, आम्हाला सुपुत्राचा लाभ झाला, आम्ही धन्य झालो. आता हे दोघे किती काळ राज्यकारभार करतील? यांचे आयुष्य किती आहे हे आम्हाला सांगावे, कारण ते दोघे नवसाचे एकुलते असल्याने आम्हाला प्राणप्रिय आहेत. म्हणून आपल्याला विनंती आहे. पराशर म्हणाले, राजा, खरे सांगितले तर तुम्हाला दुःख होईल आणि खोटे बोलले तर पाप लागेल. तेव्हा ऐक, तुझ्या मुलाला आज 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. आजपासून 7व्या दिवशी तुझा मुलगा मृत्यू पावेल. हे ऐकताच राजा मूर्छित होऊन पडला. सर्व जनता शोक करू लागली. अंतपुरातील स्त्रिया रडू लागल्या. राजा शुद्धीवर येताच हाय हाय करून शोक करू लागला. तेव्हा पराशर ऋषींनी त्याला सावध करून धीर देत म्हटले, राजा, मी काय सांगतो ते ऐक. जेव्हा सर्व चराचर केवळ ब्रह्ममय होते, तेव्हा अहब्रह्म असे स्फुरण होऊन महत् नावाचे तत्व मायेने उत्पन्न झाले. सत्व, रज, तम हे त्रिविध अहंकार शिवाच्या इच्छेने घडून आले. शिवाने सत्वापासून विष्णू, रजापासून विधाता, तमोगुणापासून सर्व विनाश करणाऱ्या रुद्राला निर्माण केले. सृष्टीच्या रचनेची विधात्याला आज्ञा केली आणि 4 वेदाचे सार असणारा रुद्राध्याय शिकवला. हे शिवाचे रूप आहे असे जाणून विधात्याने आपल्या 7 पुत्रांना उपदेश दिला. रुद्राध्यायाच्या अनुष्ठानाने आयुष्य वाढते. म्हणून हे राजा भद्रसेना, तू रुद्राची आवर्तने कर, शिवाला अभिषेक कर. याच्या प्रभावाने तुझ्या पुत्रावरील मृत्यूचे संकट दूर होईल आणि तो चिरंजीव होईल. 100 घट आणून त्यात गंगेचे पाणी भर, त्यावर आम्रवृक्षाची पाने ठेव. रुद्रपठण करून ते पाणी मंत्रून तुझ्या मुलाच्या अंगावर शिंपड. अशा प्रकारे रोज 10,000 वेळा असे 7 दिवस जलसिंचन करावे, तर तुझा मुलगा वाचेल. पराशर ऋषीने अशा प्रकारे राजाला त्याच्या मुलाला मृत्यू संकटातून वाचवण्याचा उपाय सांगितला. राजाला समाधान वाटले. त्याने भक्तिभावाने ऋषींना नमस्कार केला व म्हणाला, हे महात्मन, आपणच हे सर्व अनुष्ठान करावे, कारण आपण सर्व ऋषींमध्ये श्रेष्ठ मुरव्य आहात. मी सर्व तयारी करतो. त्यानंतर पराशर ऋषींनी अत्यंत विरक्त, सुशील, शुभलक्षणयुक्त असे 1000 ब्राह्मण बोलवले. 1000 मातीचे घट गंगाजलाने भरले. त्यावर आम्रपल्लव ठेवले. दिव्य अनुष्ठान मांडले. रुद्राचा घोषाचा प्रारंभ झाला. 6 दिवस झाले. 7व्या दिवशी सूर्य मध्यान्ही आला. तेव्हा राजपुत्राचा मृत्यू समय जवळ आला आणि राजपुत्र मूर्छित होऊन पडला. थोडा वेळ त्याची हालचाल बंद पडली. हे पाहून राजा चिंतित झाला. पराशर ऋषींना राजाला धीर दिला. ब्राह्मण राजपुत्राच्या देहावर अभिमंत्रित केलेले पाणी शिंपडत होता. त्या जलाच्या प्रभावाने राजपुत्र सावध झाला, उठून बसला. राजाला आनंद झाला. उपस्थित असलेले सर्वजणही प्रसन्न झाले. पराशर म्हणाले, तू बेशुद्ध अवस्थेत काय अनुभव घेतला ते सांग. तेव्हा राजपुत्र म्हणाला, गुरुदेव, एक भयंकर दिसणारा काळ पुरुष मला घेऊन चालला होता. त्याचे लाल भडक डोळे, भाळावर शेंदूर, वाढलेली दाढी, काळा भिन्न होता. त्याचवेळी 4 तेजस्वी पुरुष आले. त्यांनी त्या काळपुरुषाच्या हातून मला मुक्त केले आणि त्याला मारीत मारीत ते घेऊन गेले. मुलाने सांगितलेला अनुभव ऐकताच राजाच्या अंगावर आनंदाचे रोमांच दाटून आले. ईश्वराच्या नावाचा त्याने जय जयकार केला. पराशर ऋषींसह सर्व ब्राह्मणांना नमस्कार घातला. सर्वत्र मंगलवाद्याचा गजर सुरू झाला. आकाशातून देवतांनी पुष्पवृष्टी केली. या प्रसन्नपूर्वक वातावरणात ब्राह्मणांनी मंत्र जप करून हवन प्रारंभ केला आणि हवन पूर्ण करून अनुष्ठानाची समाप्ती केली. आमंत्रित ब्राह्मणांना सुग्रास भोजन देऊन इच्छेप्रमाणे दान दक्षिणा दिली. ब्राह्मणांनी राजपुत्राला राजाला शुभ आशीर्वाद दिला. त्यावेळी नारद तेथे अचानक प्रकट झाले. नारद, वाल्मिकी, व्यास ध्रुवाचे गुरु असल्याने त्रिभुवनाला वंद्य आहेत. 14 विद्या 64 कला त्यांना पूर्ण अवगत असतात. इंद्रादिक देवतांना सुद्धा त्यांचे आदरयुक्त भय वाटते. नारदाला पाहताच यज्ञातील अग्निमूर्तिमंत प्रकट झाला. सर्व ऋषी आणि राजपरिवार राजा यांनी धावत जाऊन नारदाचे स्वागत केले. त्यांना उच्च आसनावर बसून त्यांची पूजा केली. नमस्कार करून म्हणाले, स्वामी, आपला त्रिभुवनात संचार असतो. आपल्याला दिव्य दृष्टी आहे. तेव्हा काही अद्भुत पाहिले का? नारद म्हणाले, मी इकडे येत असताना मार्गावर 24 शिवदूत
मला भेटले. त्यात वीरभद्र हे होता. त्याने मृत्यूला बांधून चालवले होते. वीरभद्र मृत्यूला विचारत होता, तू कोणाच्या आज्ञेने भद्रसेनाच्या मुलाला घेऊन चालला होता? त्याला 10,000 वर्ष आयुष्य आहे. राजा, तू रुद्रानुष्ठान केल्यामुळे तुझ्या मुलाचे मृत्यू संकट टळले. राजाने नारदाला नमस्कार केला. नारद अंतर्धान पावले. त्यानंतर राजाने रुद्राचे सहस्रवर्तन केले. आपल्या पुत्राला राज्यगादीवर बसवले. तारकाला युवराज केले. राजा प्रधान तप करण्यास मनात निघून गेले. यथावकाश ते दोघे शिवपदास गेले. तुम्हाला जर ही कथा, ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा. धन्यवाद.